नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच. पुलाखाली हरवलेली ती अन खाकीतील देवदूत नावाच्या एका धाग्यावरून कराड पोलिसांची कामगिरी कुटुंबाकडे केले स्वाधीन. रात्रीचे 9:30 वाजले होते. कराडच्या कोल्हापूर नाक्यावर वाहनांची वर्दळ सुरू होती. शेकडो वाहनांच्या दिव्यांनी परिसर उजाळून निघाला होता. मात्र पुलाखाली एक तरुणी मात्र अंधारात हरवून गेल्यासारखी बसली होती. कर्तव्यावर असलेल्या वाहतूक शाखेचे पोलीस शिपाई आशिष पाटील आणि नवनाथ पाटील यांच्या नजरेत हा प्रसंग आला. इतरांसाठी तो कदाचित गर्दीतला आणखीन एक चेहरा असता, पण त्या दोघांनी तिच्या चेहऱ्यावरची असहाय्यता ओळखली. ते तिच्याजवळ गेले, आपुलकीने विचारपूस केली. भयभीत झालेल्या त्या 29 वर्षीय तरुणीला सुरुवातीला स्वतःच्या नावाशिवाय काहीच सांगता येत नव्हतं. मात्र पोलिसांनी घाई केली नाही, दमदाटी केली नाही. उलट पालकांप्रमाणे धीर देत संवाद साधला. हळूहळू तिच्याकडून पाटण तालुक्यातील एक गाव समजलं. मिळालेला हा एक छोटासा धागा पोलिसांसाठी महत्त्वाचा ठरला. स्थानिक सूत्रांच्या मदतीने त्यांनी तिच्या भावाचा मोबाईल क्रमांक शोधून काढला. त्याच्याशी संपर्क साधताच कुटुंबियांच्या काळजीला दिशा मिळाली. नातेवाईक पाटणहून कराडला येईपर्यंत आशिष पाटील आणि नवनाथ पाटील तिच्याजवळच थांबले. भीतीने आणि तणावाने ती भुकेली असल्याचे लक्षात येताच त्यांनी तिला नाश्ता दिला. काही वेळाने तिच्या चेहऱ्यावरची भीती कमी झाली. मध्यरात्रीच्या अनोळखी शहरात तिला खाकी वर्दीत 2 आधाराचे हात मिळाले होते. दरम्यान तिचा भाऊ मोटरसायकलवरून कोल्हापूर नाक्यावर पोहोचला. आवश्यक खातरजमा व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पोलिसांनी त्या तरुणीला सुखरूप भावाच्या ताब्यात दिलं. काही दिवसापूर्वी काळोखात हरवलेली तिची वाट अखेर घराच्या दिशेने निघाली. या घटनेत पोलिसांनी केवळ कर्तव्य बजावले नाही, तर कर्तव्याच्या पलीकडे जाऊन माणुसकी जपली. प्रसंगावधान, संयम आणि संवेदनशीलतेच्या जोरावर एका कुटुंबाचा मोठा ताण दूर झाला.